चुलीवरचे कांदे पोहे बनतात आता नाश्त्यासाठी. अरे ती आगीच्या इथे आली बघ परत खायला. मिशन सक्सेसफुल करायला शेतात ऊन आहे थोडंसं, सो थोडंसं चुलीवरचे कांदे पोहे बनतात आता नाश्त्यासाठी गरमागरम. अरे ती आगीच्या इथे आली बघ परत खायला. चटका लागेल ना. अरे बाबा चटका लागेल. ऐकतच नाही, हट्टी आहे एकदम. अरे ती कपडे खाईल बघ काय. ए ती कपडे खाईल. तर या दोन गायींनी आम्हाला परेशान करून ठेवलंय. नुसतं त्रास देत आहेत. कपडे बिपडे खात आहेत, तिकडे शेकोटे लावले ते खात आहेत. मी देतोय चांगलं, ते खात नाही आहेत, त्यांना ते खायचं. गाई तर खूपच परेशान करते सकाळपासून. परत येईल बघा आता. ही आहे संचिता आणि ही आहे हर्षिता. दोन्ही गाय विचार करतात कसं येऊ, अजून कसा त्रास देऊ मी. बघा आली आली, बोलली ना ती येणार. हे बघा कांदे पोहे बनतात इथे, जाऊन येणार. आणि हे आमचे सिक्युरिटी गार्ड दोन, ते बघा एक चष्मेवाला सिक्युरिटी गार्ड आणि एक हा बघा, आणि एक दुसरा बघा तिथे राखण करतो. त्यांना आम्ही सिक्युरिटीसाठी ठेवले इकडे. आमची पोह्यांची सिक्युरिटी आणि आमच्या कपड्यांची सिक्युरिटी करते. जो सिक्युरिटी आहे तो आता तैनात झालेला आहे ड्युटीवरती. आला आहे सिक्युरिटी. बघा आता आपला सिक्युरिटी काय करतोय. पण ठीक आहे, गाय जाईना. लेट्स सी. ती गाय गोल फिरून परत तिथेच येणार बघा. शेवटी कांदे पोहे झालेत रेडी. आत नेतात आता. काही मेंबर चाललेत मिशन सक्सेसफुल करायला शेतात. आणि खाली सगळे असतात. छत्री घेऊन असं कोणी पहिल्यांदाच गेलं असेल. घाण पाणी आहे कारण ते, त्याच्यामुळे आम्ही नाही दिलं पिऊन. साबणाचं पाणी आहे. सो फायनली आलो आम्ही आता तळोशीला. आणि आता वाजले आहे दुपारचे 1. आणि खरं सांगायला गेलं तर दुपारचे 1 म्हणजे गावी तुम्हाला माहितीच आहे किती ऊन असतं ते. आणि या उन्हात खरं तर जेवायचं खरंच मन नव्हतं, कारण खूप गरम होत होतं. पण भूकसुद्धा खूप लागली होती. आणि जेवणसुद्धा खरंच खूप टेस्टी होतं. आणि असं सर्वांसोबत एकत्र पंक्तीत बसून जेवणाची जी मज्जा असते ती सुद्धा वेगळी असते. तुम्ही कधी अनुभवलं असेल की आपण असं गावी कधी समारंभात किंवा कुठल्या कार्यक्रमात जातो तरच असं चान्स भेटतो पंक्तीत जेवायला. आणि एक वेगळा एक्सपिरियन्स असतो असं सगळ्यांसोबत बसून जेवायचं. सो मला हे खूप आवडतं असं पंक्तीचं जेवण वगैरे. कारण गावी गेल्यावरती म्हणजे आपण मुंबईमध्ये असं नाही कधी अनुभवत, कारण बुके वगैरे जेवण टाईप असतं. बट हे फक्त गावीच आपण फील करू शकतो. सो जेवण वगैरे खूप छान होतं. आम्ही मस्तपैकी जेवलो. आणि आता थोडा जेव्हा डान्सचा तुम्हाला आमचं प्रोग्राम असतो तो बघायला भेटणार आहे, म्हणजे डान्स प्रॅक्टिस.
सो स्टे ट्यून. आणतो भाजी हवे. आता आम्ही आलो आहे तळोशीला आणि जेवण वगैरे सर्व झालं. इथे डान्स प्रॅक्टिस होते आणि इथे मस्त गप्पांची मैफिल जमली आहे. सर्व बसलो आहे सर्व आणि आज संध्याकाळी साखरपुडा आहे. सो मी गेली तर जाईल, का ठरलं नाही आहे साखरपुड्याला जायचं, कारण खूप थकली आहे, खूप म्हणजे खूप, आणि ऊन आहे खूप. सो रेडी व्हा, इतक्या उन्हात ना जा असं होतं आहे. सो लेट्स सी, जर झाली रेडी तर जाईल, नाहीतर बाकी सर्व चाललेच आहे. ट्यून आज असणारे DJ नाईट, सो येणार आहे खूप मजा. हे बघा, साखरपुड्याला जायसाठी आम्ही झालो आहे रेडी मस्तपैकी. ड्रेस आणि ऊन आहे थोडंसं, सो थोडंसं जाऊया. हां घ्या या. वा, हे पण झालेत मस्त रेडी, साड्या वगैरे घालून. किती पण ऊन असू दे, मेकअप करून जायला ना आम्हाला कुठं नंतर जोश येतो काय माहिती. स्टार्टिंगला कंटाळा करतो, बट नंतर येतो यार चला जाऊया पुढे. चला खूप लेट झालं, ऑलरेडी अर्धे जण पुढे गेले, सो आम्ही सुद्धा आता पटकन जातो साखरपुड्यात. सो आता आम्ही निघतो आहे साखरपुड्यासाठी. बघा केवढं ऊन आहे. हा बघा, आमचं छोटू पण रेडी झालं आहे. झोपेत ना झोपले ना नाही. चला जाऊया.
कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते.